जय श्री कृष्ण. माझे नाव विनय कुलकर्णी. मी गीता परिवारमध्ये जानेवारी 2025 पासून संलग्न आहे. दररोज भगवद्गीता पठण 40 मिनटं घेतले जाते. खूप छान रीतीने इथे शिकवलं जातं भगवद्गीतेबद्दल. त्यामुळे आवड निर्माण झाली. प्रथम गीता गुंजन प्रमाणपत्र मला प्राप्त झालं. नंतर अध्याय 12, 15 आणि 16 मुखोद्गत केला आणि त्यामुळे गीता जिज्ञासू प्रमाणपत्रसुद्धा मिळाले. भगवद्गीतेचं जे पठण आहे ते हे त्रिरत्न गीता जे पुस्तक आहे यामध्ये खूप छानरित्या दिलेलं आहे. जगभर लाखो लोक दररोज ऑनलाईन भगवद्गीता वेगवेगळ्या भाषांमध्ये पठण करतात. खूप आनंद वाटला. सुमारे 3 महिन्यांपूर्वी गीता ऑलिम्पियाडची माहिती मिळाली. प्रथम फारशी उत्सुकता नव्हती, कारण वेदांबद्दल काही प्रश्न पाहिले म्हणून आपणास हे जमेल का अशी शंका आली. पण भाग घेण्याचा निश्चय केला आणि सुरुवातीला वेगवेगळे भगवद्गीतेवरील प्रश्न, सांस्कृतिक प्रश्न, धार्मिक स्थळांवरील प्रश्न, विविध राज्यांमधील सण आणि उत्सव यावरील प्रश्न सोडवताना रोजच्या रोज ज्ञानामध्ये भर पडत होती. प्रश्न सोडविण्यासाठी सोपे वाटले, कारण त्याची पर्यायी उत्तरे त्याच ठिकाणी दिलेली आहेत. एकूण 5 राऊंड किंवा 5 फेऱ्यांमध्ये हे गीता ऑलिम्पियाडची स्पर्धा आहे. प्रत्येक संधीमध्ये तुम्हाला गुण मिळतात व त्याची मार्कांची शिडी तयार करण्यात येते. आज सुमारे 32,000 पेक्षा जास्त स्पर्धक ऑनलाईन यामध्ये भाग घेत आहेत. स्पर्धक ऑनलाईन भाग घेत आहेत आणि रोजच्या रोज ही संख्या अजूनही वाढतच आहे. त्याचप्रमाणे या ऑलिम्पियाडमध्ये गीता ऑलिम्पियाड 2025 मध्ये मनोरंजक खेळसुद्धा आहेत. मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर तुम्ही त्या खेळांचा ती जी स्पर्धा आहे त्यामध्ये भाग घेऊन तुम्ही गुण प्राप्त करू शकता. त्यामध्ये चित्र आहे अर्जुनाचं. अर्जुन बाण मारतो आणि त्यामुळे डोळ्याचा वेध घेता येतो. माशाच्या डोळ्याचा, तो मासा फिरता असतो आणि माशाच्या डोळ्याचा वेध घेता येतो. अशा पद्धतीने तुम्ही वेध घेतला की तुम्हाला 10 मार्क मिळतात. अशा पद्धतीने तुमचे रोजचे रोज मार्क वाढत जातात आणि तुमची जी लीडर बोर्ड जो आहे तो पुढे पुढे तुम्ही जाऊ शकता. अमृत कलशाचा सुद्धा एक गेम आहे. अमृत कलशामध्ये ज्या बऱ्या वाईट सवयी जगामध्ये आता आहेत त्यामध्ये त्यावरून अशी त्याची चित्र सोडली जातात आणि त्यातून चांगल्या सवयींची जी निवड आपण करायची आहे त्यातून तुम्हाला जास्ती गुण प्राप्त होत जातात. त्यामध्ये गाय आहे, गायचं चित्र, भगवद्गीता ग्रंथ आहे, त्याच्यानंतर तुळशीपत्र आहे. त्या प्रत्येकाला वेगवेगळे गुण दिले आहेत, 20, 25, 35 याप्रमाणे. जसजसं तुम्ही चांगल्या गुणांची प्राप्ती करता अमृत कलशामध्ये त्याचप्रमाणे तुमचे गुण वाढत जातात. तसंच ज्या वाईट सवयी आहेत, दारू पिणं आहे, सिगरेट ओढणं आहे, ते दारूची बॉटल दिलेली आहे, सिगरेटचं चित्र आहे, हे जर तुम्हाला चुकून तुम्ही टच करून त्या कलशामध्ये आलं की तुमचे गुण मायनस होतात. असा खूप मनोरंजक खेळ त्यामध्ये आहे. अजूनही ही स्पर्धा 26 दिवस चालणार आहे. तुम्ही त्याच्यामध्ये केव्हाही भाग घेऊ शकता आणि तुम्हाला अजूनही सर्व संधी उपलब्ध आहेत. असे म्हणता येईल की प्रयत्नांती परमेश्वर, समत्वम योग उच्यते. हरे कृष्ण. आपण सर्वांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्या आणि गीता ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होऊन तुमच्या ज्ञानामध्ये जास्तीत जास्त भर टाकून घ्या. जय श्री कृष्ण.